पुढची बातमी सुद्धा पुण्यातूनच आहे। रुपाली ठोंबरेंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली आहे। चाकणकरांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेलं वक्तव्य रुपाली पाटील यांनाच भोगलेलं आहे। राष्ट्रवादी पक्षाकडून ठोंबरेंना आता नोटीस बजावण्यात आली। नोटीसीमध्ये 7 दिवसांमध्ये खुलासा करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझे सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, जर आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरेंनी अक्षरशः रुपाली चाकणकरांना धारेवर धरलं होतं। निशाण्यावरती प्रत्येक वेळी रुपाली चाकणकर होते। मग ते फलटणचं प्रकरण असेल किंवा अन्य काही महिलांवरती अत्याचार होणाऱ्या संदर्भातलं प्रकरण असेल, महिला आयोगावरती कायमच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं। आता या संदर्भामध्ये आता सध्या राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? रुपाली पाटील यांच्यावरती काय कारवाई होण्याची शक्यता वाटते का? हे सगळं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक असणारे संजय घोडके, जे की विधान परिषदेचे आमदार देखील आहेत, तर त्यांच्या माध्यमातून रुपाली ठोंबरे पाटील यांना दिलेलं पाहायला मिळत आहे। खरं तर मागील काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप जे आहेत ते केलेले होते। त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी पुण्यातील गुडलक चौकामध्ये आंदोलन देखील रुपाली ठोंबरे यांनी केलेलं होतं। पक्षशिस्तीचं हा उल्लंघन आहे, पक्षशिस्तीकडून तुमची कारवाई जी आहे ती केली जाऊ शकते, अशा प्रकारची माहिती जी आहे ती या पत्रातून दिलेली आहे। आणि त्यांना खुलासा करावा, 7 दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारची विधानं का केली? कारण का महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत आणि पक्षामध्ये एकत्रित असताना तुम्ही आपल्याच पक्षातील नेत्यांवरती अशा पद्धतीने टीका का केली, या संबंधाचा खुलासा जो आहे तो करायला सांगितलाय। सगळ्यात महत्त्वाची बाब हीच की थोड्या वेळामध्ये रुपाली ठोंबरे पुन्हा एकदा अजित पवारांना भेटायला येत आहेत। माझ्या पाठीमागे जे कार्यालय राष्ट्रवादीचं आहे त्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अजित पवार आहेत आणि थोड्या वेळामध्ये रुपाली ठोंबरे देखील अजित पवारांची भेट घेणार आहेत। आणि नेमकं हे सगळं प्रकरण काय घडलं, नक्कीच रोहन, त्यामुळे आता रुपाली ठोंबरे अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलतात का आणि नंतर काय दोघांमध्ये चर्चा होते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडून रुपाली ठोंबरेंना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे।